हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? तर आज मी तुम्हाला हडशी टेम्पल येथील संत दर्शन हा नजारा तुम्हाला मी आतमधून दाखवणार आहे. खूप सुंदर प्रतिकृती केलेल्या आहेत आपल्या महाराष्ट्रातील सगळ्या संत साहित्याची. महाराष्ट्रातील नाही, भारतातील सगळ्या संत साहित्याची म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. तर हे संत दर्शन किंवा हडशी टेम्पल हे मुळशी तालुक्यात आहे. मुळशी तालुका हा पुणे जिल्ह्यातच येतो. आपल्या PCMC पासून 2 तासाच्या अंतरावर आहे. तर आमचं काय झालं होतं प्लॅनिंग, आम्ही शनिवारी एका रिसॉर्टला गेलो होतो. तर रिसॉर्टला ऑफकोर्स तुम्हाला आदल्या दिवशी चेक इन, संडेला चेकआउट केल्यानंतर माझ्या भावाच्या एका फ्रेंडने सांगितलं, अरे तू मुळशीला गेलायस तर तिथं हडशी टेम्पल तू पाहायलाच हवे. म्हणून आम्ही हडशी टेम्पलमध्ये आलो आणि खूप सुंदर नजारा मिळाला आम्हाला पाहायला. खरंच म्हणजे विसरू शकत नाही. वन डे रिटर्न खूप छान ट्रिप आहे. आणि जर तुम्ही मुळशी भागात रिसॉर्टला गेला तर नक्की पहा, हडशी टेम्पल तिथेच आहे. तर सुरुवात झालेली आहे आपल्या गणपती दर्शनापासून. खूप सुंदर गणपतीची भव्य दिव्य मूर्ती होती. त्याच्यानंतर आपल्याला या लेण्या दिसतात आहे. त्याच्यानंतर खूप सुंदर छोट्या प्रतिकृती होत्या. म्हणजे मी तुम्हाला दाखवत राहील. जिथलं एक्सप्लेनेशन मला करता येईल तिथलं तर करणारच. आणि हे आले आपले हनुमान. तर हनुमान देवता आपल्या शंकराच्या पिंडीवर पाणी वाहतात. ते असं सुंदर सादरीकरण होतं, लाईव्ह होतं. सगळ्या मूर्ती या खूप आकर्षक होत्या. जणू काय आपण रियालिटीमध्ये दर्शन घेतोय ना असंच वाटत होतं. आणि हा असा गुफा केला होता पूर्ण. म्हणजे गुफांमध्ये चालायची पण मजा वेगळी होती. आणि इथे तिकीट आहे बघायला. 200 रुपये तिकीट आहे ॲडल्टसाठी. छोट्यांसाठी 3 वर्षाच्या आत फ्री आहे. 3 ते 10 वर्षापर्यंत हे तिकीट 100 रुपये आहे. तर पण मला असं वाटलं तिकीट आहे, इट्स ओके, पण आतमध्ये बघायला कसं असेल. पण बघितलं तर खूप सुंदर वाटलं. म्हणजे वर्थ आहे, सिंगल पेनी पण वर्थ आहे. प्रत्येक प्रतिकृती त्यांनी खूप सुंदर साकारली आहे. आणि व्हिडिओ काय, फोटो काय, सगळंच चित्रीकरण करावं असं वाटतं. पण प्लीज तुम्ही कधी गेलात तर इथल्या मूर्तीला हात नका लावू. आणि म्हणजे त्यांनी खूप लाईव्ह करायचं आणि खूप जिवंत देखावे करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर प्लीज आपला हात लागून तिथे काही सांडामांडा नको ना, कलर जायला नको, दॅट्स इट. आता हे जंगलामध्ये प्रतिकृती साकारली आहे. म्हणजे खूपच सगळ्या देवतांची ती प्रतिकृती तुम्हाला पाहायला मिळणार आहे. गुफा, जंगल असं करत करत आपण एक गोष्ट पाहणार आहोत. आता आलेले आहेत श्रवणबाळ. शंकर पार्वती गेले जसं तुम्ही पाहिलं तसं. आता आहे श्रवणबाळ. मी माझ्या भावाला चिडवत होते, कधीतरी तू पण श्रवणबाळासारखं घे रे. त्यांचे सगळं काय म्हणतात त्याला, कर्तृत्व घे तू. तो मला नाही, मी आता कलियुगातलं श्रवणबाळ आहे, तू माझ्याकडून ही अपेक्षा करू नको. पण सुंदर त्यांनी सुंदर दर्शन घडवलेलं आहे सगळ्याच गोष्टीचं. तर पुढे आपण हे कोबलर म्हणजे सांबार यांचं प्रतिकृती पाहायला भेटते आपल्याला. आता यात तुम्हाला काय वाटतं? आतमध्ये त्यांचे आईवडील निद्रा अवस्थेत आहे आणि बाहेर सांबार आहेत ना ते चपला शिकत आहे. यातून तुम्हाला काय वाटते? कोणती प्रतिकृती साकारली मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि खूप सुंदर लाईव्ह देखावे केले, जसे गणपतीत असतात ना तसे पूर्ण देखावे केलेत. आणि हे देखावे ऑल टाईम मेंटेन करणं महत्त्वाचं आहे. यासाठीच मे बी त्यांनी हे तिकीट आकारलं असावं, कारण इट्स व्हेरी मॅन्डेटरी अँड नेसेसरी की हे मेंटेन करणं. आता हे संत एकनाथ महाराज आईवडिलांची सेवा करतानाचा देखावा आहे. ज्या ठिकाणी त्यांना लिहिता आलं आहे त्यांनी तिथं लिहिलेलं पण आहे कोणते महाराज आहेत, कोणता देखावा आहे. आता अतिशय सुंदर देखावा नामदेवांचा. नामदेवाला त्यांच्या वडिलांनी नैवेद्य दाखवायला लावलेलं देवाला. तर नामदेवाने इतका अट्टहास केला की देवाला माझा नैवेद्य येऊन खावाच लागेल, इतका अट्टहास केला की देवाला प्रत्यक्ष रूप धारण करावंच लागलं नैवेद्य खाण्यासाठी. त्याच्यानंतर आम्ही पुढे आलो एका छोट्याशा कोटीमध्ये. छोटीशी झोपडी छानशी म्हणून. इथे संत मीराबाई आहेत. त्या जात्यावर दळण करतात ते. आणि दळता त्या विठ्ठलाची गाणी म्हणत आहेत. आणि विठ्ठलाची गाण्यामध्ये किंवा विठ्ठलाच्या भक्तीमध्ये त्या एवढ्या गुंग झालेल्या आहेत की विठ्ठल प्रत्यक्ष येऊन त्यांना मदत करत आहे. असं हे उदाहरण मी ऐकलेलं आहे आणि ते आता पाहते आहे. ताटी उघडा ज्ञानेश्वरा आतमध्ये आहेत आणि बाहेरून मुक्ताई. ताटी उघडा म्हणून ज्ञानेश्वरांना म्हणजे आपल्या प्रिय भावाला आवाज देत आहे. आणि सगळं तिथं लाईव्ह म्युझिक पण चालू होतं. सगळे देखावे खूप सुंदर होते. आणि भलेही आम्ही असं दुपारचं 2 वाजता हे देखावे बघत असलो तरी आतमध्ये अंधार होता.
हर्षी टेम्पल वेगळं आहे. हर्षी टेम्पल पण खूप भरपूर मोकळ्या जागेत आहे. ते मंदिर म्हणजे मंदिर पण पाहायला सुंदर आहे. तर मंदिराच्या समोर हे संत दर्शन म्हणजे संतांचे देखावे आहेत. बाकी टेम्पल याच्याच फ्रंटला आहे आणि तेही सुंदर आहे. आणि मुलांना खेळण्यालाही तिथं भरपूर गोष्टी आहेत. त्यामुळे मुलांना घेऊन तुम्ही इथे नक्की जाऊ शकता. विठ्ठल रखुमाई, हनुमान आणि संत सत्य साईबाबा यांचं इथे टेम्पल आहे. ते हर्षी टेम्पल आहे आणि त्याच्यासमोर त्यांनी हे सुंदर सादरीकरण केले देखाव्यांचं. तर वन डे ट्रिप तुम्हाला अतिशय उपयुक्त अशी ट्रिप होईल वन डे. या देखाव्यात संत एकनाथ महाराजांनी ना गाढवाला पाणी पाजलं हा जिवंत देखावा त्यांनी सादर केलेला आहे. आता हे गोरा कुंभारांचं दृश्य आहे. संत गोरा कुंभार विठ्ठलाच्या भक्तीमध्ये एवढे मग्न झाले की त्यांना त्यांचं छोटू त्यांच्या पायाखाली आलेला नाही कळाले. इतकं भक्तीमध्ये तल्लीन होता आलं पाहिजे. आणि जे भक्तीमध्ये तल्लीन होतात त्यांची सेवा, त्यांची सगळी कामं संत विठ्ठल करतात. हे आपण पूर्वापार ऐकत आलेलो आहोत आणि ते दृश्यही पाहायला मिळतंय. आता हे संत सावतामाळी, कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी, असं त्यांचं हे ब्रीद वाक्य. आणि हे खरंच आहे. आपण जे काम करतो त्यातच आपण आपल्या देवाला पाहू शकतो आणि पाहता येतं. हे त्यांनी प्रूव्ह केलेलं आहे, सिद्ध केलेलं आहे. जय संत सावतामाळी. आता नेक्स्ट तुम्हाला टायटलवरूनच कळेल, छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम यांची भेट. तुम्ही पाहू शकता हे सुंदर असं दृश्य. आता इथे पाहूयात आपण संत सखू, विठ्ठलाच्या चरणी अर्पण होताना संत सखूबाई. मला हे दृश्य खूपच सुंदर वाटलं. आपल्याला पण असं कधी अर्पण होता येईल आपल्या देवाच्या चरणी मला खरंच कळत नाही. पूर्ण अर्पण घ्यायचं देवाला, देवाची सेवा करण्यामध्ये. म्हणजे हे चित्र मला खूपच आवडलं. त्याच्यानंतर नेक्स्ट गजानन महाराज, श्री संत शिरोमणी गजानन महाराज, शेगावचे गजानन महाराज. मलाही एकदा शेगावच्या मंदिरात जायचं आहे पण कधी योग येतो माहीत नाही. पण खूप ऐकलंय मी शेगाव मंदिराबद्दल. लवकरच देवाकृपेने लवकरच योग येईल. यानंतर आपल्या सर्वांचे लाडके श्री स्वामी समर्थ, अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ. या सगळ्यांचं दर्शन तुम्ही इथूनही घेऊ शकता, व्हर्च्युअल दर्शन पण घेऊ शकता. आता नेक्स्ट संत साईबाबा, सबका मालिक एक, श्रद्धा सबुरी. हे दोन गोष्टी इतक्या तंतोतंत सांगितल्यात ना त्यांनी की त्या आजही आपल्याला लागू पडतात. श्रद्धा आणि सबुरी, विश्वास आणि पेशन्स, ट्रस्ट अँड पेशन्स. नंतर हा सुंदर देखावा हा वारीचा आहे. विठ्ठलांनी आपल्या परमभक्तांना अंगाखांद्यावर खेळवले आणि सगळे जण वारीचा अनुभव लुटतात. या विठ्ठल रामाच्या गजरात सगळे जण तल्लीन होऊन आनंद उपभोगतात. हेच या दृश्यातून कळत आहे. आणि प्रत्येक ठिकाणी त्यांनी तसं म्युझिक, अगरबत्ती, तसा फ्रेग्रन्स त्यांनी सगळ्या देखाव्यांच्या बाहेर ठेवला होता. अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम रामनारायणम जानकी वल्लभम. आता आपल्या सर्वांचे लाडके श्रीकृष्ण आलेले आहेत राधा समवेत. ऐक हे दृश्य खूप मनाला भिडणार होतं. गोकुळामध्ये श्रीकृष्ण बासुरी वाजवत आहे आणि राधा श्रीकृष्णाच्या खांद्यावर डोकं ठेवून सगळं तल्लीन होत आहे श्रीकृष्ण भक्तीमध्ये. श्रीकृष्णाचं हे पण एक दुसरी कलाकृती आणि ती पण अगोदरची कलाकृती. खूप सुंदर सगळ्या साधू संतांची कलाकृती इथे साकार झालेली आहेत. इथे सत्य साईबाबा. यानंतर लहान मुलांसाठी पण काय काय आकृती होते, जसं की मोटू पतलू होते. हा ससा दिसतोय, मला नाही माहिती त्याचं नाव, पण हा ससा दिसतोय. गोगलगाय होती, हत्ती होते. लहान मुलांसाठी खूप छान देखावे होते. बाय. मी तुम्हाला म्हणलं होतं तसं की इथे मंदिर पण आहे. तर विठ्ठल रुक्माईचं मंदिर मी दाखवते. इथे मंदिर आहे आणि मंदिराचा परिसर भला मोठा आहे. इथे खाण्यापिण्याची व्यवस्था पण आहे. खाण्यापिण्याची व्यवस्था म्हणजे इथे छोटे छोटे दुकान पण आहेत खाण्यापिण्याचे. पाणी पण आहे त्यांच्यातर्फे, म्हणजे मंदिरातर्फे पाणी पण आहे, जिकडे तिकडे व्यवस्था आहे. त्यामुळे लहान मुलांना तुम्ही इथे घेऊन येऊ शकता. पण लहान मुलंच नाही, पण आजी आजोबा यांच्यासाठी मंदिर छान आहे. आणि संत दर्शन हे मंदिराच्या फ्रंटला आहे. आणि मंदिर म्हणजे फक्त मंदिर पण खूप छान आहे बघायला. आणि संत दर्शन तुम्हाला हवं असेल तर आत्तापर्यंत व्हिडिओमध्ये मी संत दर्शनच दाखवलं आहे, तुम्ही ते पाहू शकता. पूर्णपणे वन डे ट्रिप ही हर्षीमध्ये एकदम पैसा वसूल आणि सुंदर आहे. बाय.